नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. हे जे तुम्ही शेड बघताय तर हे सीके गोट फार्म आहे. तर गाव पळशी येतं, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेळीपालन व्यवसाय सुरू करताना कोणकोणत्या चुका केल्या होत्या आणि त्या चुका केल्यामुळे मला भविष्यात ह्या व्यवसायाची ग्रोथ थांबली किंवा ग्रोथ करता आली नाही. तर कोणकोणत्या चुका केल्या होत्या आणि ही जी चूक आहेत म्हणजे बऱ्यापैकी लोक करतात शेळीपालन व्यवसाय सुरू करताना, आणि त्याच्यामुळे काय होतं की व्यवसाय बंद करायची वेळ येते. तशी वेळ माझ्यावरती आली होती. तर कशा पद्धतीने मी ह्याच्यातून बाहेर निघलो आणि चूक काय केली होती ह्याच्याविषयी माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हालाही तुम्ही तशा प्रकारची चूक करायला नको, कारण तुम्हालाही नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक मी केली होती तर ती म्हणजे काय, चुकीची इन्व्हेस्टमेंट. जसं की आपलं एक फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला कोणता आहे की जसं की शेडवरती जवळपास आपल्याकडे जे काही पैसे आहेत त्यातल्या शेडवरती 25%, चारा खुराकावरती 25% आणि शेळ्यांवरती 50%, अशा पद्धतीनं पैसे गुंतवणूक करायला पाहिजे. पण माझी जी गुंतवणूक झाली होती किंवा मी जे गुंतवणूक केली होती, हे जे तुम्ही शेड बघताय तर ह्या शेडवरती सर्वसाधारण बघा मी 70 ते 80% शेडवरती गुंतवणूक केली होती. आणि नंतर जे पैसे उरले होते 20% 30%च्या आसपास ते पैसे शेळ्यांवरती गुंतवणूक केली होती. मग साहजिकच आहे की शेड खूप मोठं आणि त्याच्यानंतर शेळ्या कमी असतील तर आपला जो इन्कम येणार आहे तो कमी प्रमाणात येणार आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की इन्कम जर कमी आला, मग जे काही इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे आहेत, जसं की व्याजाने घेतलेले काही पैसे होते किंवा बँकेचे जे काही कर्ज घेतलं होतं, तर ते व्यवस्थित त्याचं रुटीन बसली नाही, फायनान्शियल जे मॅनेजमेंट आहे तर व्यवस्थित बसलं नाही. तर त्याचं पहिलं कारण म्हणजे काय, तर चुकीच्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट. ह्या शेडवरती सर्वसाधारण मी 9 ते 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. जवळपास माझं शेड जे तुम्ही बघू शकताय तर 100 फूट आहे आणि लांबी जी आहे जवळपास 70 आहे. 100 बाय 70चं माझं शेड आहे आणि या शेडवरती भरपूर असे पैसे इन्व्हेस्टमेंट केले. आता पैसे इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे का अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केले, कारण मला अनुभवच नाही. पुढं आपण अशा पद्धतीने पैसे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा आपली ही चूक होते हे कळलंच नाही. त्या टायमाला मग चुकीचं हे केलं आणि त्याच्यानंतर शेळ्यांना पैसे आणायला कमी पडलं. त्याच्यानंतर व्याजानं पैसे काढलं आणि त्याच्यानंतर मी शेळ्या आणल्या आणि शेळ्या आणल्या तर त्याच्यामध्ये माडग्या जातीच्या मेंढ्या आणल्या. त्या मेंढ्या आणल्या आणि त्याच्यानंतर PPRची लागण झाली. ह्याच्यामुळे काय झालं की भरपूर अडचण झाली. तर पहिली चूक कोणती, तर चुकीच्या पद्धतीनं शेडवरती पैसे इन्व्हेस्टमेंट केले आणि भरपूर शेळीपालकांची ही चूक होते. तर शेळीपालक काय करतात, कशाला छोटे शेड बांधायचं आहे, मोठं शेड बांधूया, आपल्याला लवकर ह्या व्यवसायात मोठं व्हायचं आहे किंवा समाजातील लोकांना दाखवून द्यायचं आहे की आपला मोठा हा व्यवसाय आहे, असा आहे. त्या पद्धतीने काय करतात, मग जे काही पैसे आहेत तर ते बऱ्यापैकी शेडवरती इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यानंतर शेळ्या आणि चाऱ्यावरती पैसे कमी पडतात. त्याच्यातून काय होतं की इन्कम होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला हा व्यवसाय बंद करावा लागतो. ही सगळ्यात मोठी माझी चूक झाली होती आणि त्याच्यानंतर भरपूर शेळीपालकांची ही चूक होते. तर मित्रांनो, तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की ह्या व्यवसायात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं जे फॉर्म्युला आहे त्या पद्धतीनं म्हणजे 50% शेळ्यांवरती, 25% चारा खुराक आणि 25% शेडवरती, अशा पद्धतीने जर पैसे इन्व्हेस्टमेंट केलं तर निश्चित तुम्हाला कमी दिवसामध्ये ह्याच्यातून नफा होणार आहे. दुसरी चूक म्हणजे माझं टार्गेट फिक्स नव्हतं. म्हणजे मला माहीत नव्हतं की ॲक्च्युली मी कोणत्या जातीच्या शेळ्यामध्ये काम करायला पाहिजे. ॲक्च्युली मी मग उस्मानाबादीमध्ये करायला पाहिजे, बिटलमध्ये करायला पाहिजे, हे काय माहीत नव्हतं. मग अशाच पद्धतीने मी काय केलं, माडग्या जातीच्या मेंढ्या आणल्या. मग त्याच्यानंतर जवळपास त्याच्यात PPRची लागण झाली. एक 15 ते 20 प्राण्यांची मरतूक झाली. त्याच्यानंतर मी काय केलं, उस्मानाबादी थोड्या शेळ्या आणल्या, त्याच्यानंतर बिटलच्या थोड्या आणल्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, माझं टार्गेट फिक्स नव्हतं. ह्याच जातीच्या शेळ्या आणायच्या किंवा ह्याच क्वालिटीमध्ये काम करायचं हे माहीत नव्हतं. म्हणजे ब्रीड सिलेक्शन हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये माझी चूक झाली होती. तर ह्या दोन ज्या गोष्टींमध्ये चूक केल्यामुळं मला काय झालं की भरपूर ह्याच्यामध्ये अडचण आली. आणि नंतर भविष्यात काय झालं की जसं की मी जे व्याजानं पैसे काढले होते तर त्याच्या व्याजावरतीच माझे जास्त पैसे ह्या व्यवसायातून गेले. म्हणजे जो काही इन्कम प्राण्यांची संख्या कमी आणि इन्कम कमी होत होता आणि जो काही इन्कम होत होता तर तो सगळा व्याजावरती जात होता माझा.
₹3 ₹4 टक्क्यानं पैसे होते आणि व्याज भरपूर आल्यामुळे काय होतं की सगळा नफा जात होता. त्यामुळे काय झालं की मला हा व्यवसाय परवडला नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही जे ह्या व्यवसायात पैसे इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही व्याजानं पैसे घेऊन हा व्यवसाय सुरू करू नका. तुम्ही मग तुमच्या पदरचं जे काही पैसे आहेत किंवा जे आपल्या ज्या बँक आहेत, तर त्या सरकारी ज्या बँक आहेत त्या बँकाचं कर्ज घेऊन तुम्ही सुरुवात करू शकताय. सरकारी बँकेचा मी हा उल्लेख केला आहे. खाजगी बँकेचं कर्ज घेऊन तुम्ही शेळीपालन व्यवसाय करू नका, कारण ते जे व्याज वगैरे आहे किंवा त्यांचं जे रिपेमेंट शेड्यूल आहे तर ते थोडंसं स्ट्रिक्टली राहतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यातून प्रॉब्लेम जास्त येतो. तर मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मला अनुभव नव्हता ह्याच्यामध्ये, म्हणजे हा आजार झाल्यानंतर हा उपचार करायला पाहिजे हे काहीच माहीत नव्हतं. मग मी काय केलं, जसं की उस्मानाबादी शेळ्या, बिट्टलच्या शेळ्या आणल्या आणि हे प्रॉब्लेम भरपूर यायला लागलं. त्याच्यानंतर मी काय केलं, जे आमच्या इथे डॉक्टर होते ना, त्या डॉक्टरांना महिन्याला पैसे देत होतो. महिन्याला सर्वसाधारण ₹12,000 मी त्यांना द्यायचो आणि जे काही औषध वगैरे मीच आणायचो आणि जो उपचार आहे ते त्याने करायचे. अशा पद्धतीने केलं. म्हणजे आरोग्य नियोजन जे आहे, कोणतं औषध द्यायला पाहिजे वगैरे हे काही माहीत नव्हतं आणि कुठं ट्रेनिंग केली नव्हती, काय नव्हते. आणि त्याच्यानंतर मग ते रिझल्ट व्यवस्थित मिळाला नाही, ह्याच्यामध्ये माझी गडबड झाली होती. तर ह्या 2-3 चुका आहेत ना, तर ह्या गंभीर खूप मोठ्या चुका आहेत आणि त्याच्यामुळं काय झालं की मला हा व्यवसायामधून आर्थिक संकट भरपूर आलं होतं. नियोजन जमलं नाही, उत्पन्न व्यवस्थित झालं नाही, पिल्लांची मरतूक जास्त प्रमाणात होत होती. तर हा प्रॉब्लेम जास्त येत होता. तर मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू नका. चारा नियोजन व्यवस्थित लावा. त्याच्यानंतर आरोग्य नियोजन आहे, ह्याचं नियोजन व्यवस्थित करा. हे नियोजन तुम्ही जर व्यवस्थित केलं तर काय होतं की आपल्याला ह्या व्यवसायातून चांगला नफा होतो. मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, हा शेळीपालन व्यवसाय हा खूप जबरदस्त आहे. कारण तुम्ही बघू शकताय की बाकी सगळ्या जातीचं सोडा, मटणाचे रेट तुम्ही बघताय की मटणाचे रेट कंटिन्यू वाढत चाललेले आहेत. मटणाचे रेट कधीच कमी झालेले नाही. मग आपल्याला हा व्यवसाय का परवडत नाही? व्यवसाय परवडतो, पण आपण काय करतो की चुकीच्या पद्धतीने हे करतो. म्हणजे जसं की ब्रीड सिलेक्शन आहे, चारा नियोजन आहे, खुराक नियोजन आहे, औषधाचं नियोजन आहे, हे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं काय होतं की आपल्याला हा व्यवसाय परवडत नाही. तर मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट चुकीच्या पद्धतीने करू नका. चारा नियोजन, खुराक वगैरे सगळं व्यवस्थित करा. निश्चित तुम्हाला ह्याच्यातून चांगला फायदा होतो. तर आपलं बेसिक एक रूल आहे. तर आपलं काय आहे की ह्या व्यवसायामध्ये शेडवरती तुम्ही खर्च कमी करा. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं काय करायला पाहिजे, प्राण्यांचं वजन वाढ, म्हणजे जे करडांचं वजन वाढ आहे तर वजन वाढ चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर तुम्ही खर्च कमी करा. म्हणजे जे वायपट जे खर्च आहे, जसं की खुराक किंवा तुम्ही जे एक्स्ट्रा काही औषधं गरज नसताना जे देताय त्याच्यावरती खर्च कमी करा, वजन वाढ चांगली करा आणि हा व्यवसाय तुम्ही पेशन्स ठेवा. पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पेशन्स जर असेल तर निश्चित तुम्हाला ह्या व्यवसायातून चांगला नफा होतो. तर अशा पद्धतीने केलं. पण आता माझ्या ह्या व्यवसायामध्ये रुटीन चांगले बसले. ॲक्च्युली मला समजले की ॲक्च्युली शाळांना काय पाहिजे, आपण काय द्यायला पाहिजे, आपली चूक कुठं होते आणि कशा पद्धतीने आपण ही करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये माझं जवळपास तुम्हाला सांगतो 3 ते 4 वर्ष गेलेत आणि खूप खडतर प्रवास केलेला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकताय की जे काय आपण कष्ट करतो आणि ते सगळं पैसे जर व्याजावर जात असतील आणि आपल्याला एकही रुपया राहत नसेल आणि फक्त तुम्हाला बँकेचे फोन आणि सावकाराचे फोन येत असतील, तर हा भयानक विषय आहे आणि ह्याच्यामध्ये बंद करण्याशिवाय ऑप्शनच नाही. तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू नका. व्यवस्थित नियोजन करा, तुम्ही ट्रेनिंग करा, कुणाकडे पण ट्रेनिंग करा आणि त्याच्यानंतर भरपूर फार्मवरती व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करा. तर असं पद्धतीने केल्यामुळं काय होतं की आपली चूक होत नाही. आपल्याला समजते की कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कुठं आपली चूक जास्त होते, तर ती आपण चूक करत नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपला व्यवसाय यशस्वी होतोय. तर ह्या व्यवसायामध्ये फक्त एकाच गोष्टीकडे फोकस करून चालत नाही. म्हणजे जसं की शेळ्यांचं चारा बिरा, साफसफाई एवढं करून चालत नाही. तर तुम्हाला सगळ्या गोष्टीकडे करावं लागतं. जसं की चाऱ्याचं नियोजन आहे, खुराक नियोजन आहे, औषधाचं नियोजन आहे, लसीकरण आहे, जंतनाशक आहे, विक्रीचं नियोजन आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि त्याच्यानंतरच हा व्यवसाय यशस्वी होतो. आणि थोडासा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो आणि तुम्ही जर तशा पद्धतीने जर पेशन्स ठेवला तर निश्चित तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळतंय आणि तुमचा हा व्यवसाय यशस्वी होतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने चुका करू नका. स्टेप बाय स्टेप ह्या व्यवसायातून पुढे जावा. ब्रीड सिलेक्शन हा विषय खूप
महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जे शेळ्या घेताय क्वालिटीच्या घ्या. सुरुवातीला उस्मानाबादीमध्ये काम करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मग हायब्रिड जातीमध्ये काम करू शकताय. तर मित्रांनो, जे काही माझं ह्या व्यवसायात जी चूक झाली होती, ह्या व्यवसायात भरपूर अडचणीत गेलो होतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे शेअर केलेल्या आहेत. आणि तुमच्यापासून मी काही लपवत पण नाही, कारण लपवून मला काय म्हणजे ह्याच्यातून फायदा मिळतोय किंवा हे नाही असं काहीच नाही. किंवा तुम्हाला खूप फक्त नफा सांगायचा आणि जे तोटा झाला आहे, जी चूक झाली सांगायचं असं काहीच नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे शेअर करतोय आणि तुम्ही पण ह्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे की जी काही चूक आहे तशा पद्धतीने करू नका शेडवरती वगैरे, तर निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतोय. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.